आज जरांगे पाटलांची शांतता रॅली साताऱ्यामध्ये पोहोचलेली आहे। साताऱ्यामध्ये जरांगे पाटलांचे जंगी स्वागत करण्यात आले। दरम्यान जरांगे पाटलांशी अधिक संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। मनोज जरांगे आता आपल्या सोबत आहेत। साताऱ्यात खूप मोठा प्रतिसाद त्यांच्या रॅलीला आहे। दादा काय सांगाल, साताऱ्यात खूप मोठा प्रतिसाद मिळतोय, काय आपल्या भावना आहेत त्याच्याबद्दल? शेवटी काय असतं, उंचीक सांज सापडली की लोक बोलायला सुरुवात करतात। माझ्या मराठ्यांना विनंती आहे, मला उघडं पाडायचं ठरलं, उघडं पाडू देऊ नका। मी इमानदारीने समाजाचं काम करतो। हे आपल्या जातीला हिनवायला लागले। काही निमित्तानं जर मराठा रॅलीला किंवा सभेला जर नाही आला तर लगेच हिनवायला चालू केलं। मराठी एक होते, अपमानास्पद बोलायचं। ही वेळ त्यांना बोलायचं मराठा समाजाने देऊ नका। घराच्या बाहेर पडा, कोणत्या नेत्यानं दबाव आणला, कोणत्या पक्षानं दबाव आणला म्हणून भेऊ नका, घाबरू नका। कोणी घाबरलं तर तुमचे पोर तुमचं वाटवळ तुमच्या हाताने तुम्हाला बघावं लागणार आहे। वाटवळ बघू नका ही माझी विनंती, कारण पिढ्या माफ नाही करणार। मला काय 10 लोक असले तरी मी लढणार आहे, 10 लाख असले तरी मी लढणार आहे। कारण मी काय शेतकऱ्याचा पोरग आहे, मी खानदानी शेतकऱ्याचा पोरग आहे। मला काय असेल पब्लिकच बघायचं नसलं काय नसतं माझं। हे खरं आहे, पण यांना पाडायला एवढी पब्लिक खूप झाली, पाडायला यांना खूप झाली एवढी पब्लिक खूप। दादा, राज ठाकरेंनी मगाशी तुमच्यावर आरोप केलाय की मनोज जरांगेंच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करतायत, काय सांगाल याच्यावर? असल्या लोकांनी मला शिकूच नाही। माझ्या मराठ्यांना कसं गरिबांना मोठं करायचं हे मला माहिती। फक्त गरिबांना माझी विनंती, यांनी सगळ्या बाजूने मला घेरलंय। विरोधी पक्षांनी, सत्ताधाऱ्यांनी, सगळ्यांनी मला घेरलंय। त्यांनी उघडं पाडायचं ठरवलंय। सगळे आरोप करायला लागलेत माझ्यावरती। काही निमित्त सापडले की तेवढी सान पकडतात आणि मराठ्यांना हिणून बोलते। मराठ्यांनी सावध व्हा। माझी तळतळ एवढीच आहे, तुमचे लेकरं मोठे झाले पाहिजेत। पक्षाचे नेते आणि पक्षाच्या नेत्याचे लेकरं मोठं करून मायबापावर काही उपयोग नाही। तुम्हाला वेळ निघून गेली ना, पश्चाताप येईल। गोरगरीब मराठ्यांना हात जोडून सांगतो तुम्हाला पश्चाताप येईल। तुम्हाला हातातले कामं फेकून सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एक होता, म्हणजे नोकरदार वर्ग असेल, व्यावसायिक असेल, शेतकरी मराठा असेल, तुम्ही जर एक नाही झाले तर तुमचे लेकरं तुम्हाला कधीच माफ करणार नाही। कोणता नेता काय भेजाय त्याला आपणच मोठं केलं, काय करेल तो? आणि जर यांनी अशीच गोरगरीब मराठ्यावर दहशत ठेवली, मराठा घरात बसून राहील, पण मतदानाच्या दिवशी यांचा कार्यक्रमच लावणार, यांच्या विरोधात मतदान करणार म्हणजे करणार। मी ज्याला पाडा म्हणलोय त्याला मराठी पाडले सोडणार, कारण मी प्रेम बघतोय। सभेला आले काय, रॅलीला नाही आले काय याचं मला दुःख नाही आणि काहीच नाही, कारण मी बघतोय कालपासून, आजही बघितलं। गावागावात हजारो लोक उभे आहेत, आपले मीडिया साक्षीला झाला। माझ्यावरचं प्रेम कधीच कमी होऊ शकत नाही मराठा समाजाचं। यांनी दबाव आणलाय, माझं एवढंच म्हणणं आहे, घराच्या बाहेर पडा। नसता तुमच्या डोळ्यात एकदा तुमच्या पोराचं आयुष्याचं वाटलं होईल। तुम्ही आयुष्याचं मोठं नेत्याला केलं, पक्षाला केलं, तुम्हाला आयुष्याचं मोठं तुमच्या लेकराला करावं लागणार आहे। तुम्ही जर यांना भेलात तर तुमच्या लेकराचं वाटलं झालं। म्हणजे आपल्या लेकराला आपण हाताने भिकारी बनवतोय, आपल्या लेकराला आपण हाताने आपल्या पैशावाला होऊ देत नाहीयेत, त्याला अधिकारी बनवू देत नाहीयेत। त्याचा अर्थ असा आहे, लेकराला विचारा, मायबाप मराठ्यांना, गरीब मराठ्यांना माझी विनंती आहे, लेकराला एकदा विचारा आरक्षणाची काय किंमत आहे। भेऊ नका। विद्यार्थ्यांनाही माझी विनंती आहे की सगळे घराच्या बाहेर पडत जातात। आपल्याला फिरायला वेळ आहे, फिरायला खूप वेळ आहे। सुट्टीच्या दिवशी फिरायला न जाता रॅलीत सहभागी होत जा। आपल्याला फिरायला जायला खूप वेळ आहे, रॅलीच्या दिवशी त्या वेळेत सगळ्या मराठ्यांनी तुटून पडून घराच्या बाहेर पडा, माझी विनंती आहे सगळ्यांना। हे बघा, मी काय पुन्हा सांगतो, मला काय 10 मराठे असले तरी मी जीवाची बाजी लावलेली, आणि लाख असले तरी मी लढणार, मी हटणार नाही, अजिबात हटणार नाही। मराठ्यांचे शब्द माझे, यांच्या किती याव देव मी मोजत नाही यांना, फक्त मराठी एक व्हा। दादा, मराठ्यांच्या राजधानीत तुम्ही आता आहात, शेवटचं आव्हान मराठ्यांना काय कराल? याचं कारण म्हणजे तुमच्या विरोधात भाजपचे नेते, महायुतीचे नेते एकवटल्याचं पाहायला मिळतंय, काय आव्हान आहे? हेच मराठ्यांनी समजून घ्यावं। मी गोरगरिबांच्या लेकराचं काम करतो, गोरगरीब मराठ्यांचे लेकर मोठे करायचं म्हणतो। त्यांची इच्छा आहे याला संपवायचा, याला संपवल्याशिवाय पर्याय नाही, याला उघडं पाडायचं, याला काही करून उघडा करायचं, याला बदनाम करायचं, पत्रकार परिषदा घ्यायचं, काय करायचं। मराठ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही बहाणे सांगूच नका। आता आरपारची लढाई, तुम्ही बहाणे सांगू नका, मला वेळ नव्हता, पाऊस आला, आमचं झालं, तमकं झालं। पाऊस काय खात नाही आपल्याला, पावसाने काय मरणार नाहीयेत, आपण शेतकरी। एकदा आपल्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होतं, तीच संधी सापडली। मी सातारकरांच्या मनापासून आभार मानतो, दोन्ही बाजू दुतर्फा फुल झाल्यात मागं पुढे, कारण मराठ्यांना झुगारून द्यावं लागणार आहे दहशत यांची। तुम्ही जर दहशत यांची झुगारली नाही तर आपलं वाटलं झालं म्हणून समजा। पोरांना
अन्यायाचा घटका मोजायला लावू नका. पोरांना रडताना बघू नका आरक्षण नसल्यामुळे. 1% हुकवलं पोरग म्हणून ढसा रडतंय, आत्महत्या करतंय, ते बघायची वेळ येऊ द्या नका मायबाप मराठ्यांनो. श्रीमंत मराठ्यांपासून व्यावसायिक गरीब मराठ्यांना माझी विनंती, घराच्या बाहेर पडा. नोकरीला एक दिवस गेले काय फरक नाही पडत, शेतात एक दिवस कामाला नाही गेले काय फरक पडत नाही. पण आपण जर असं रॅल्यात सभेत सहभागी नाही झालो तर हिनवायला लागलेत आपल्याला. मराठी एक होत नाहीत, अमकं झालं तमकं झालं. हे भंगार लोकांना बोलायची वेळ येऊ देऊ नका मराठ्यांनो. माझी विनंती आहे तुम्हाला. मी पुन्हा सांगतो, मी 10 बी असली तरी लढणारे, लाख बी असले तरी लढणारे, मी मात्र हटत नाही. मी यांना मोजित नाही. सगळे पक्ष एकत्र राहू द्या, यांच्या छाताडावर बसतो. माझे मराठी काफी आहेत, एवढेच यांना आहेत, एवढेच काफी आहेत की यांना जिल्ह्यात हे सगळे नेते पाडायला खूप झाले. हे पाडू शकते सगळ्याला. दादा, आरक्षणाचा निर्णय नाही झाला, सगळे सोयऱ्यांचा निर्णय नाही झाला तर मात्र आपले उमेदवार उभे करणार का आपण? तर मला संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. आमच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.